संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांकडे आता लक्ष लागले। मिनी विधानसभा निवडणुका कधी होणार याचे संकेतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। या निवडणुकींसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीच्या विजयाची सुनामी आली। या सुनामीत महाविकास आघाडीची पुरेपूर वाताहत झाली। विजयाची ही लाट कायम असतानाच याचा फायदा घेण्याचा प्रयत्नही भाजपकडून सुरू असल्याची चर्चा आहे। राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या महत्त्वाच्या महापालिकांसह नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहे। निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका असणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी कोट्यावरून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। सुप्रीम कोर्ट आपला निकाल याच महिन्यात सुनावण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा वादही सुप्रीम कोर्टात आहे। या याचिकेवरही सुनावणी होण्याची शक्यता आहे। कोर्टातील हे प्रकरणे जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत संपण्याची चिन्ह आहे। शिर्डीत भाजपचे अधिवेशन पार पडले। या अधिवेशनात भाजपच्या बैठका पार पडल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांच्या बैठकीत बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सज्ज राहण्याची सूचना केली। मे महिन्याच्या दृष्टीने तयारी करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली। महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचं म्हटलं जात आहे। महायुतीबाबतचा निर्णय अद्याप झाला नाहीये, मात्र भाजपने युती आणि स्वबळावरील निवडणुकीची तयारी करण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।